रशिया जगातील सर्वात मोठा देश आहे हे आपल्याला माहिती आहे. मग काही लाख चौरस किलोमीटरसाठी एवढं मोठं युद्ध का? नमस्कार मित्रांनो, मी पराग आणि तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. आता आपल्याला वाटतं की हा प्रश्न जमिनीचा आहे, पण जिओपॉलिटिक्समध्ये अनेकदा जमिनीपेक्षा जिओग्राफी जास्त महत्त्वाची आहे. आता मॅप पाहिला तर युक्रेन हा रशिया आणि युरोप यांच्यामधला मोठा बफर झोन आहे. इतिहासात नेपोलियन आणि हिटलर या दोघांनीही याच दिशेने रशियावर हल्ला केला होता. म्हणूनच यावेळी रशिया सुरक्षाविषयक विचारात हा भाग खूप संवेदनशील मानला जातो. दुसरी गोष्ट, जर युक्रेन पूर्णपणे नाटोच्या प्रभावाखाली गेला तर रशियाच्या दृष्टीने पश्चिम सीमेवर नाटोची उपस्थिती आणखी जवळ येईल. याच कारणामुळे मॉस्को हा प्रश्न फक्त युक्रेनचा म्हणून पाहत नाहीये, तर स्वतःच्या लॉंग टर्म सिक्युरिटीचा म्हणून पाहतोय. याचा अर्थ युद्ध योग्य आहे का? तर अजिबात नाही. पण युद्ध का सुरू झालं हे समजून घ्यायचं असेल तर मॅप आणि हिस्ट्री दोन्ही समजून घ्यावं लागतं. भारताने या युद्धात कोणत्याही बाजूने उघड पाठिंबा न देता दोन्ही देशांशी संबंध कायम ठेवले. कारण भारतासाठी एनर्जी सिक्युरिटी, डिफेन्स कॉपरेशन आणि डिप्लोमसी हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. तुमच्या मते युक्रेन युद्धामागचं सर्वात मोठं कारण काय असेल? सिक्युरिटी, नाटो की पॉलिटिक्स? कमेंटमध्ये सांगा. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.